तुम्ही जर रात्री बेरात्री तुमच्या मोटरसायकलवर कुठंतरी प्रवास करताय आणि प्रवास करताना तुमच्या सोबत जर अशा पद्धतीचं एखादं अनुभव यायला लागला ना, तर तुम्ही जवळ कुठलं तरी गाव बघा आणि त्या गावामध्ये जाऊन रात्र तिथं काढा, पण रात्रीला तुम्ही प्रवास करू नका. आता ते पॉइंट कोणते मी तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही जर प्रवास करताय आणि प्रवास करताना तुम्हाला अचानक असं वाटतंय की आपल्याला थोडं थंडी वाजते, आतून थंडी वाजतीये आणि बाहेरून जे नॉर्मलचं वातावरण आहे ते वातावरण आहेच. आता ही आतून थंडी म्हणजे तुम्हाला कसं सांगू मी, जेव्हा आपल्याला ताप येते, ताप आल्याच्या नंतर आपल्याला आतून थंडी वाजते. बाहेरचं वातावरण नॉर्मल असतं, पण आपल्याला आतून हाडांना थंडी वाजल्यासारखी वाजते. ती थंडी लवकर जात पण नाहीये आणि ती एवढी जास्त त्रास देते की माणसाला वाटतं की यार ही का वाजते थंडी म्हणून. अशा पद्धतीची जर सिच्युएशन तुमच्यासोबत होत असेल ना, तर थोडं थांबायचं. हा एक पॉईंट. आणि दुसरा पॉईंट असा की जे ससे असतात, ससे झालं, कोल्हे झाले, हे जर जास्त प्रमाणात तुम्हाला रात्री बेरात्री रस्त्यावरून आडवे जाताना किंवा साईडवर उभे राहिलेले किंवा तुम्हाला असे काही दिसलं तरीसुद्धा तुम्ही एक जवळचं गाव बघायचं, त्या गावामध्ये जायचं आणि तिथं आराम करायचा. रात्रीला प्रवास करायचा नाही. आता मी असं का म्हणतोय, कारण आज जी स्टोरी आपल्याला आलेली आहे त्या स्टोरीमध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, जे माझ्यासोबत घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आणि मी जे अनुभवले सुरुवातीला, जे घडण्याच्या अगोदर, ते मी तुम्हाला सांगितलं की हे पॉईंट आहे. असे जर कोणाला दिसत असेल, अनुभवले जात असेल, तर त्यांनी लवकरात लवकर सावध व्हावं आणि जे मी चूक केलेली आहे तशी चूक त्यांनी करू नये. हे तुम्ही व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर प्रेक्षकांना सांगा. आता मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे, तर इथून समोर आपण आपली स्टोरी सुरू करूयात. आता स्टोरी मी अशा कंडिशनने सांगणार आहे जसं की ती स्टोरी माझ्यासोबत घडली आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला ती स्टोरी सांगणार आहे. बघा, रात्रीचे 9:30 वाजले होते आणि 9:30 वाजता मला एक कॉल येतो माझ्या गावावरून. आता मी काम करायला दुसऱ्या गावाला होतो, पण माझ्या गावावरून मला एक कॉल येतो आणि त्या कॉलमध्ये असं असतं की माझे जे वडील असतात ते बिमार पडलेले असतात आणि अचानक, आणि ते कॉल हॉस्पिटलमधून असतो आणि मला सांगण्यात येतं की बाबा, तुझे जे वडील आहेत ते खूप जास्त सिरियस आहे, त्यांना या हॉस्पिटलमधून तालुक्याच्या हॉस्पिटलला न्यावं लागेल. आपल्या गावामधल्या हॉस्पिटलमध्ये यांचा विलाज होऊ शकणार नाही आणि तू जितक्या लवकर येशील तेवढं लवकर चांगलं. आता माझं जे गाव आहे माझ्याजवळून कमीत कमी 200 किलोमीटर अंतरावरचं आहे आणि मी 200 किलोमीटर अंतरावर काम करायला होतो. एका MIDC मध्ये, एका कंपनीमध्ये सुपरवायझर होतो. तर मला ही गोष्ट समजल्याच्या नंतर मी कुठलाही विचार न करता माझी मोटरसायकल काढली, डोक्यावर हेल्मेट घातलं आणि माझ्या गावाकडे मी निघालो. आता निघाल्याच्या नंतर बराच वेळ झाला. एक म्हणजे असं समजा की 12 किंवा 12:30 वाजले असतील. त्यावेळेस मी माझ्या कानामध्ये हेडफोन टाकलेले होते, डोक्यात हेल्मेट होतं. त्या कारणामुळे जे बाहेरचे चिलटं वगैरे असतात, वारं वगैरे असतं, ते माझ्या डोक्यालाही लागत नव्हतं आणि माझ्या डोळ्यालाही लागत नव्हतं. त्या कारणामुळं जे थकवा असतो ना, तो थकवा जास्त जाणवत नव्हता आणि मी माझी गाडी एका स्पीडमध्ये माझ्या गावाकडं नेऊ लागलो, रस्त्यानं चालत होतो. तर तेवढ्यामध्ये मला अचानक असं जाणवायला लागलं की यार, थोडी ना थंडी वाजते शरीराला, म्हणजे असं अंगावर काटे उभे राहत होते. अचानक एक थंडगार वारं लागल्याच्या नंतर कसं अंग असं शहारल्या जातं, अंगावर शहारे येतात अंगावर, एकदम असं थंडगार वारं लागल्याच्या नंतर तसं मला वाटायला लागलं. बघा, उन्हाळा असतो, उन्हाळ्यामधून आपण निघल्याच्या नंतर जे पहिला पाऊस असतो ना, त्यावेळी जे थंडगार वारं येतं, कुठेतरी पाणी चालू असतो, मग त्याला पाण्याचं जे वारं येतं ना, आणि ते वारं एकदम थंड लागतं शरीराला. सेम त्या प्रकारे माझ्या शरीराला लागलं. मी कन्फ्यूज झालो की हे असं कसं लागलं, म्हणजे आणि भर उन्हाळ्याचे दिवस होते, असंही नाही की पाऊस पडत होता किंवा कुठं काय होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, वर भरमसाठ चांदणं पडलेलं होतं, चंद्र होता आणि पूर्ण रस्ता खुल्ला होता, वर एकही ढग नव्हता. तर ते एकदम असं थंडगार वारं लागलं मला आणि ते वारं लागलं ना, तर त्यावेळेस मला थोडं चांगलं वाटलं. पण विचारही डोक्यामध्ये आला की एवढं थंडगार वारं लागलं तरी कसं, म्हणजे सिच्युएशन नाहीये, वातावरण नाहीये, ढगाळ वातावरण नाहीये, काहीच नाहीये, मग इतकं थंडगार वारं लागलं तरी कसं. पण थोड्या वेळासाठी असं वाटलं की यार असं वारं लागायला पाहिजे. मग 15 मिनिटं झाले आणि 15 मिनिटाच्या नंतर माझ्या हातून मला असं जाणवायला लागलं की मला थंडी वाजतीये म्हणून. मी गाडी थांबवली एका टपरीजवळ
तिथून एक सिगारेट घेतली, सिगारेट पिली आणि सिगारेट पिल्याच्या नंतर मला थोडंसं बरं वाटलं. आता मी जेव्हा सिगारेट पीत होतो आणि त्यावेळेस मी माझं हेल्मेट जे आहे ते मोटरसायकलवर काढून ठेवलं होतं आणि ते हेल्मेट मी उचललं आणि जे घालणार की माझं लक्ष त्या हेल्मेटचे जे ग्लास असतो ना समोरचा त्याच्यावर गेलं. तर त्याच्यावर असं वाटत होतं की ते हेल्मेट मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि फ्रीजमधून जेव्हा आपण एखादा ग्लास असो किंवा एखादा म्हणजे ग्लास आपला पाणी पिण्याचा ग्लास असतो त्याच्यावर जो वदर येतो ना वदाड पडल्यासारखं, तसं मला त्या काचावर दिसलं. मी त्याला नोटीस केलं पण सहज असं त्याला पुसून टाकलं आणि हेल्मेट घातलं. हेल्मेट घातल्याच्या नंतर जो पानटपरीवाला होता तो मला काहीतरी बोलला. मी हेल्मेटचा जो ग्लास आहे तो वर केला आणि त्याला बोलायला लागलो की तुम्ही काय म्हणले, मला काय बरोबर ऐकू आलं नाही आहे, जरा स्पष्टपणे बोलसाल का? तो म्हणला की साहेब एवढ्या रात्री तुम्ही कुठं निघाला, तुमच्यासोबतही कोणी नाही काही नाही. आणि मी त्याला म्हणलं की भाई माझ्या गावाहून मला फोन आला होता, माझे वडील थोडे आजारी आहेत, त्या कारणामुळे मला अर्जंट निघावं लागलं. तर तो जो पानटपरीवाला आहे ना तो म्हणला की तुमच्यासोबत ॲटलिस्ट कोणी तुमचा मित्र तरी आणायला पाहिजे होता, कारण जो हा रस्ता आहे ना या रस्त्यावर काही लोकांसोबत थोडे विचित्र प्रकारही घडतात. आता मला या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्या कारणामुळे मी त्याला म्हणलं की काय राव, इतक्या रात्री मी एकला प्रवास करतोय म्हणून तुम्ही मला भीती तर नाही घालत ना? आणि माझ्या मनामध्ये एक थोडी शंका सुद्धा होती की याचं म्हणणं आहे की मी गाडी थांबवावी, मी इथं थांबावं, मग याने जर मला लुटलं तर मी काय करू? कारण की अनेक जाग्यावर असे काही किस्से झालेले आहेत की लोक थांबलेत, ज्या लोकांनी मदत करायचा बहाणा केला त्याच लोकांनी त्यांना लुटलं आणि नंतर हे लोक त्यांना काही करूही शकत नव्हते कारण की ते लोक सापडतच नव्हते. म्हणून मी त्याच्या गोष्टीवर दुर्लक्ष केलं आणि त्याला म्हणलं की काय यार, मला भीती घालतोय तू, एक मला अशा गोष्टीची भीती नाही वाटत आणि अशा गोष्टीनं मला फरकही पडत नाही, तर मला ह्या असल्या गोष्टी सांगू नको. मी त्याला असा बोललो, माझी बाईक काढली, हेल्मेट घातलं आणि निघलो. आता मी जे सिगारेट पिली होती ना तोपर्यंत मला बरं वाटलं, पण तिथून मी निघलो की माझ्या अंगामध्ये पुन्हा मला थंडी वाजायला लागली. आता थंडी हळूहळू एवढी जास्त वाजायला लागली की मला ते सहन होत नव्हतं आणि पहिलेच मला थंडी जास्त सहन होत नाही, त्या कारणामुळं मला ती थंडी सहन होत नव्हती. मी स्पीडनं जाऊ लागलो आणि मला असं वाटत होतं की यार हे रन कधी करतो, मी माझ्या घरी कधी जातो आणि थंडीची वाजते याचा नाईलाट मी कधी करतो, पण ती थंडी वाजायचं थांबतच नव्हती. मग मी थांबलो एका जागेवर जिथं जंगल टाईप एरिया होता, त्या जागेवर थांबलो आणि थोडे लाकडं वगैरे जमा केले, छोटे छोटे लाकडं, आणि मी सिगारेट पित होतो त्या कारणामुळं माझ्याजवळ लायटर होतं. मी लायटरने तिथं आग पेटवली आणि थोडंसं शेकलो. आता शेकू लागलो तर एखादी गाडी त्या रस्त्यानं जाऊ लागली, तर ते मी जसं शेकू लागलो ना तर ते हळू जाऊ लागले माझ्यापासून. कदाचित त्यांना असं वाटत होतं की यार उन्हाळ्याचे दिवस आहेत, पहिलीच गरमी आहे आणि हा वेळा शेकतोय, शेकोटी करून शेकतोय, जाळाच्या समोर अशा हात बसून मी बसलेला आहे. कदाचित काही लोकांना असंही वाटलं असेल की बाबा हा काहीतरी कार्यक्रम करतोय किंवा काहीतरी जादू टोण्याचा काहीतरी प्रकार आहे असं तो करतोय. लोक पाहत जाऊ लागले. अशा काय 2-4 गाड्या गेलेल्या नव्हत्या, 4 व्हीलर गेल्या होत्या, मोटरसायकल एकही नव्हती. आणि 4 व्हीलर नॉर्मली स्पीडनं ज्या असते ना त्या स्पीडमध्ये येत होती आणि माझ्याजवळ येऊन थोडीशी स्पीड कमी करत होते आणि बघून माझ्याकडे जात होते. कमीत कमी 3 गाड्या माझ्याजवळून गेल्या. आता मलाही थोडंसं वेगळं वाटत होतं की बाई कोणी त्याला लोकल असेल, एखादा थांबला, माझ्याजवळ आला, मला काय बोलला तर काय करेल. आता मी तितक्या वेळ 10-1 मिनटं मी तिथे शेकलो आणि 10 मिनटामध्ये माझ्या अंगामधली जी काही थंडी आहे ती मी घालवली. आता मला बरं वाटत होतं, म्हणून मी परत मोटरसायकलवर बसलो आणि रस्त्यानं निघलो. आता जसा मी रस्त्यानं निघलो, जसा मोटरसायकलवर बसलो, मोटरसायकलला किक मारली आणि जसा माझ्या मोटरसायकलचा जो हेडलाईट आहे तो समोर रस्त्यावर पडला, तसा रस्त्यावर 2 ससे रस्त्यामध्ये सेंटरला बसलेले होते. आणि ॲक्च्युली मी ज्या वेळेस मोटरसायकलवर बसू लागलो ना त्यावेळेस माझ्या जवळून एक मोठी गाडी गेली होती, मोठा ट्रक गेला होता आणि ते ट्रक गेल्याच्या नंतरही तिथं 2 ससे बसलेले होते. ही गोष्ट थोडीशी मला खटकली की आता नुकताच 1 सेकंद झाला तो ट्रक माझ्या समोर गेला आणि मी किक मारल्याच्या नंतर रस्ता पूर्ण क्लिअर असायला पाहिजे, पण रस्त्यावर 2 ससे बसलेले होते आणि ते ना फार विचित्र प्रकारचे होते, पूर्ण बांडे ससे होते आणि त्यांची कानं फार उंच होती. आता गावरानी ससे मी बघितलेले आहेत, सरकारी ससे सुद्धा बघितलेले आहेत, त्यांची कानं इतके उंच नव्हते, पण या दोन्हीचे कानं ना खूप जास्त उंच होते आणि जे डोळे होते ना त्याच्यामध्ये आपला जर लाईट त्यांच्या डोळ्यांवर पडला तो रेड असा चमकतो. त्यांचे जे डोळे आहेत ना ते रेड कलरचे चमकतात, लाल कलरचे होतात.
किंवा इकडे तिकडे बघितलं तर हिरवट कलरचे होतात, कारण की त्यांच्यामधलं जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्या लाईटावर पडून आपल्याला थोडं वेगळं कलर दिसतो. पण माझा कलर जेव्हा त्या सशांवर पडला, माझ्या कलरमध्ये माझ्या गाडीचा जो लाईट आहे त्या सशांच्या चेहऱ्यावर पडला, तर त्यांचे डोळे अजिबात रिफ्लेक्ट करत नव्हते. आणि त्या दोन्ही सशाचे जे डोळे आहेत ना, 4 डोळे त्यांचे, ते पूर्णपणे काळे दिसत होते, पूर्णपणे काळे. आणि ते दोघं जण एकटक लावून माझ्याकडे बघत होते आणि ते रस्त्याच्या सेंटरला बसले होते. कुठं? रस्त्याच्या एकदम सेंटरला. तेवढ्यात पाठीमागून एक वाहन आलं आणि ते माझ्याजवळून स्पीडनं गेलं. आता माझं गाडी चालूच होती. माझ्या गाडीचा जो हेडलाईट होता, तो हेडलाईट त्या सशांच्या अंगावर पडलेला होता. म्हणजे मागून वाहन आलं ना, ते एकदम सरळ गेलं त्या सशांच्या अंगावरून. आता ते चाकं त्यांच्या अंगावरून गेले नाहीत, ते ससे सेंटरला बसलेले होते, त्या कारणामुळे ते वाहनाच्या मधातून गेले. पण मी आश्चर्यचकित या गोष्टीला झालो की ससे असून त्या वाहनवाल्याने स्पीड अजिबात कमी केली नाही आणि ते ससे सुद्धा तिथून हलले नाही. मला थोडं विचित्र वाटलं, कारण की इतका भित्रा प्राणी तो मेन रस्त्यावर बसलेला आहे आणि एवढं मोठं वाहन त्यांच्या अंगावून गेलंय, तरी त्या सशांना काय वाटलं नाही, ते हलले नाहीत. मला आता थोडी भीती वाटायला लागली. मी गाडीचा गिअर टाकला आणि निघलो. मला सुरुवातीला वाटलं की त्यांच्या जवळून घ्यावं, त्यांच्या अंगावून घ्यावं, मग तरी ते सरकतील. पण जसा जसा मी त्यांच्या जवळ जात गेलो, ते जाग्यावरून तीळभर सुद्धा हलत नव्हते. मला भीती वाटली, मला कसं तरी वाटलं आणि मी त्यांना कट मारला आणि सरळ निघालो. परत 10-1 मिनिटं झाली आणि 10 मिनिटाच्या नंतर तेच 2 ससे मला रस्त्याच्या कडाला भेटले आणि बसलेले होते. ते माझ्याकडे बघत होते. परत 10 मिनिटं झाले. परत 10 मिनिटाला तेच 2 ससे त्या रस्त्याच्या कडाला चलत होते. परत 10 मिनिटं झाले. परत तेच 2 ससे त्या रस्त्याच्या मधोमध बसलेले होते. 4 वेळेस मला ते ससे दिसले. आता हे दिसल्याच्या नंतर मी थोडा घाबरलो. मला म्हणजे थोडं विचित्रच फील झालं, कारण की सेम जनावर 10-10 मिनिटाच्या अंतरावर कसं दिसू शकतं. आणि 10-10 मिनिटांमध्ये मी कदाचित नाही म्हणलं तरी बी 10 किलोमीटर अंतर तर काटलंच असेल, किती नाही म्हणलं तरी बी. बरोबर आहे ना? 10 किलोमीटर अंतर न कापायला काय झालं? 10-10 मिनिटं म्हणजे कम्प्लिटली 40 मिनिट. 40 मिनिटाच्या अंतरावर 10 किलोमीटर काहून जास्त म्हणता येईल आपल्याला. 40 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे जवळपास 30 किलोमीटरचं अंतर तरी कापलंच असेल मी. तर 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये मला ते ससे 4 वेळेस दिसले आणि माझ्या गाडीच्या स्पीड इतके ते कसे पळतील हे माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मला थोडीशी भीती वाटली. मी गाडी साईडला थांबवली. मोकळं वातावरण होतं सगळीकडे, ना झाडं होती ना झुडपं होती, काहीच नव्हतं. पूर्ण मोकळं वातावरण होतं. माझ्यासोबत बॅग होती. बॅगमधली मी बॉटल बाहेर काढली, चेहऱ्यावर पाणी मारलं आणि पाणी मारल्याच्या नंतर थोडा रिलॅक्स झालो. मी सोबत अजून एक सिगारेट आणली होती. ती सिगारेट काढली आणि प्यायला सुरुवात केली. आता जी माझी गाडी होती ना, ती गाडी माझ्या पाठीमागून मी उभी केली होती आणि त्या गाडीवर टेकून मी माझी मस्त सिगारेट पिऊ लागलो. मी माझ्या डोक्यामध्ये होतो, विचारामध्ये होते, त्या सशांचा विचार करत होतो की बाबा 4 वेळेस मला ते ससे दिसले कसे, लोक म्हणतात ते काय खरं आहे का, मला चकवा वगैरे तर लागला नाही ना, हे असले विचार माझ्या डोक्यामध्ये येऊ लागले. मग आता त्याच्यावरचे जे विलास वगैरे असतात ना, ते सुद्धा माझ्या डोक्यामध्ये येऊ लागले. की जुने लोक म्हणतात की चकवा जर लागला असेल तर बाथरूम करायला पाहिजे, जो चकवा लागलेला आहे तो निष्ठून जाईल. आता ती गोष्ट माझ्या लक्षात आली. मग मी गाडीहून थोडासा उठलो, समोर गेलो आणि बाथरूम केली. रोडच्या साईडला बाथरूम केली. परत कळलो की मी एकदम असा स्तब्ध एका जागेवर राहिलो. माझ्या हातात जी सिगारेट होती ना, ती माझ्या हातातून खाली पडली आणि मी एकसारखा बघत ना माझ्या गाडीकडे उभा राहिलो. कारण माझ्या गाडीवर तेच 2 ससे होते. एक ससा शीटवर बसलेला होता आणि एक ससा समोर त्या हँडलवर बसलेला होता. आता हे मला दिसलं कसं? मला स्पष्ट दिसलं नाही की हे 2 ससे आहेत म्हणून, पण एवढं माहित होतं की ससे आहेत म्हणून. आता हे दिसलं कसं? तुम्ही विचार करत असाल की मोकळं वातावरण होतं, मग अंधार होता. तुम्ही कधीतरी मोकळ्या वातावरणामध्ये तुमची गाडी उभी करा, गाडीचा पूर्ण साचा तुम्हाला दिसतो आणि त्या गाडीवर जो तुम्ही एखादी बॅग वगैरे ठेवली असेल किंवा एखादी बॉटल ठेवली असेल तर त्या बॉटलीचा साचा सुद्धा तुम्हाला दिसतो. कारण की वातावरण मोकळं असलं तर जे आभाळ असतं ना, ते थोडं खालपर्यंत असतं आणि चांदण्याचा, चंद्राचा थोडाफार प्रकाश ना जमिनीवर पडलेला असतो. त्या प्रकाशामध्ये आपल्याला अंधक सगळ्या काही वस्तू दिसतात. एक अंदाजा लागतो, पण अंदाजा त्या प्रकाशामध्ये असा लागतो कन्फर्म अंदाजा. तर जेव्हा मी वळलो आणि मी बघितलं तर माझ्या गाडीवर ते 2 ससे बसलेले, जे 2 ससे गेल्या 30 किलोमीटरपासून मला 4 वेळेस दिसले. आता ते ससे माझ्या गाडीवर बसलेले होते. मी पूर्णपणे शॉक्ड झालो. मला काय कळत नव्हतं.
माझे हातपाय थरथर कापत होते. मला म्हणजे असं सुचत नव्हतं मी आता काय करू, कारण की एवढी खतरनाक सिच्युएशन मी याच्या अगोदर कधीही बघितलेली नव्हती. मला फार भयानक भीती वाटायला लागली. हळूवार मी माझ्या खिशामध्ये हात घातला, माझा मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईलची टॉर्च लावली. माझी नजर पूर्ण त्यांच्यावरच होती. आता इथं खूप आश्चर्यचकित आणि खूपच भयानक प्रकार घडलेला आहे, हे थोडं लक्षपूर्वक बघा. आता तुम्हाला वाटत असेल की मी मोबाईलकडे न बघून टॉर्च कशी लावली. एक मोबाईलला ॲक्शन की म्हणून होती माझ्या, ती की दाबून धरले की ॲटोमॅटिकली टॉर्च लागायची. तर मी मोबाईल बाहेर काढला, टॉर्च लावली आणि माझ्या गाडीकर हळूवार केली. जशी मी माझ्या गाडीकर हळूवार ती टॉर्च केली, त्या टॉर्चमध्ये मला ते 2 ससे अक्षरशः दिसले. पण इथं सगळ्यात जास्त भयानक गोष्ट अशी होती की त्या सशांची अर्धी शरीरं ही सडलेली होती, खोकली पडलेली होती, अर्धी शरीरं. आणि ती माझ्याकडे बघितलं आणि मी एका जागेवर, माझे दात वाजतायत, मला थंडी वाजते, मला भीती वाटतेय, मला काही कळत नाही. मी बाथरूम केलेली असून सुद्धा थोडी बाथरूम माझ्या पॅन्टमध्ये झाली. मला काही कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात एक वाहन आलं मोठं आणि त्या वाहनाचा जो प्रकाश आहे तो जेव्हा माझ्या गाडीवर पडला, ते 2 ससे माझ्या गाडीवरून खाली उतरले आणि अचानक गायब झाले, दिसले नाही. ते 2 ससे ना समोर गेलेले दिसले, ना इकडे गेलेले दिसले, ना इकडे गेलेले दिसले. पण त्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश जेव्हा माझ्या गाडीवर पडला, त्यावेळेस ते 2 ससे माझ्या डोळ्यासमोर, माझ्या गाडीच्या खाली पलीकडून उतरले आणि गायब झाले. ती गाडी निघून गेली. मी जागेवर चळचळ कापत होतो. मला कळत नव्हतं काय बोलावं, काय नाही, काय करावं, काय नाही, मला काय कळत नव्हतं. मी कम्प्लिटली 10 मिनिट एका जागेवर उभा होतो. माझ्या पूर्ण पायाला मुंग्या आल्या होत्या. म्हणजे तुम्हाला कसं सांगू, त्या मुंग्याला काय म्हणतो आपण, त्याला गुजबम नाही म्हणतात, ते तर काट्यांना म्हणतो आपण. जाऊ द्या, मराठीत समजून घ्या तुम्ही. पूर्ण पायाला मुंग्या आल्या होत्या, पाय पूर्ण बोध झाले होते. असं वाटत होतं की पाय आहेत की नाही काय की. 10 मिनिटं कम्प्लीट मी एका जागेवर उभा होतो. हळूवार गाडीकडे गेलो, गाडीच्या पलीकडून बघितलं तर काही नव्हतं, एकही ससा नव्हता. मी पूर्ण घाबरलो. आता माझ्या जीवाला मला वाटलं होतं की बाई आता मी मेलो, कारण की एवढा भयानक प्रकार. तुम्ही विचार करा ना, मध्यरात्री तुम्ही रस्त्यानं जातायत, अचानक तुम्हाला जनावरं दिसत आहेत आणि तुम्ही कुठेतरी बाथरूमला थांबलायत आणि अचानक तुमच्या गाडीवर तेच जनावर वर येऊन बसलेलं दिसतंय. जेव्हा तुम्ही त्या जनावरावर टॉर्च दाबता त्यावेळेस तुम्हाला ते जनावर अर्ध सडलेलं दिसतं. सडतंय केव्हा, जेव्हा मरते तेव्हा. पण ते अर्ध सडलेलं असतं आणि अर्ध ते जनावर तुमच्या गाडीवर बसलेलं असतं. काय फील वाटलं, सेम ही फिलिंग माझ्यासोबत झाली होती. आता तिथं जरासा जीव आला की बाई चला ते गेलेत नाहीयेत. मी पटकन गाडीवर बसलो, गाडी स्टार्ट केली आणि अशी चालवायला सुरुवात केली. आता इथं अजून एक अशी गोष्ट झाली जी मी तुम्हाला सांगायचं विसरलो. ज्यावेळेस गाडीवर बसलो त्यावेळेस ज्यावेळेस अशी गाडी सरळ करायला गेलो ना, स्टँडवरची काढायला, त्यावेळेस मला असं जाणवलं की पाठीमागं कोणीतरी बसलेलं आहे. बघा, तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करून बघा. एखादी लेडीज असू द्या, एखादी लेडीजच, मुलगा नसू द्या, एखादी लेडीज जिचं वजन कमीत कमी 40 ते 45 किलो असलं पाहिजे, त्या लेडीजला तुम्ही गाडीवर बसवा, गाडी स्टँडवर लावा आणि त्या लेडीजला सांगा की तुम्ही गाडीवरून खाली उतरू नका. आणि तुम्ही स्टँडवरून गाडी काढून जेव्हा तुम्ही उभी करताना जे तुमच्या हातावर लोड येतो, तुमच्या पायावर जो लोड येतो ना, सेम त्या प्रकारचा लोड माझ्या पायावर आला. मी एकदम असा भिलो की माझ्या गाडीवर कोणी आहे किंवा नाही ना. मी पाठीमागं बघितलं तर कोणी नव्हतं, सगळं काय प्लेन होतं, म्हणजे कोणी नव्हतंच गाडीवर. मी गाडी स्टार्ट केली आणि जेवढ्या स्पीडमध्ये होईल तेवढ्या स्पीडमध्ये मी माझी गाडी पळवायला लागलो. जितक्या स्पीडमध्ये होईल तितक्या स्पीडमध्ये, फुल स्पीड, फुल रेस वाढून, फुल सगळे ते गिअर असतात, सगळे गिअर टाकून मी गाडी पळवायला लागलो. कम्प्लिटली अर्धा घंटा मी गाडी पळवू लागलो. मला वारं लागतंय माझ्या शरीराला, ते जाणवतं मी इतकी गाडी पळवतोय म्हणून. पण आता इथं अजून एक आश्चर्यचकित गोष्ट अशी झाली की माझ्या पाठीमागून एक रिक्षा आला आणि तो रिक्षा नॉर्मली माझ्या जवळून समोर गेला आणि समोर गेल्याच्या नंतर तो रिक्षा अक्षरशः थांबला आणि तो गाडीच्या खाली उतरला आणि त्यानं रिक्षा मधोमध थांबवला, रस्त्याच्या मधोमध. तो गाडीच्या खाली उतरला, त्यानं रिक्षामधून एक मोठं काटूक काढलं आणि जोरात तो त्या रस्त्यावर आपटायला लागला, डांबर रस्त्यावर.
मी कन्फ्यूज झालो, हा रिक्षा इतका म्हणजे आपटतोय का, माझ्या हेडलाईटमध्ये तो दिसतोय ना. मी अर्जंटली ब्रेक दाबलं. आता मी जसं ब्रेक दाबलं ना, माझ्या अंगामध्ये जो काही अवसान होतं ते अवसान मला असं पूर्ण हे झालं नाही. माझी गाडी अशी घसरली, मला आवरली नाही गाडी. मी पटकन स्टँड मारलं आणि गाडीच्या खाली येऊन उभा राहिलो असा. आणि मी त्यांना म्हणतोय, अहो काय झालं, काय चुकी झाली का माझ्याचा ना. तो काठी आपटत मला म्हणतो की तू अगोदर माझ्याकडे ये. काय, तू अगोदर माझ्याकडे ये, अरे ये लवकर. मी तिथं माझ्या गाडीपाशी थांबलेला होतो. तो माझ्यावर धावला अक्षरशः. मला म्हणला, मला 2-3 शिव्या दिल्या, अरे भोसडीच्या, तू येतो का नाही रे, तू का मरायचंय का तुला, तू ये ना पटकन इकडं. मी गडबडीनं असं गेलो तिथं गेल्याच्या नंतर तो रिक्षावाला म्हणला की पटकन रिक्षात बस, पटकन रिक्षात बस. मी त्याच्यासोबत रिक्षात बसलो. त्याने रिक्षा सुरू केला आणि एका जवळच्या गावामध्ये गेला. तिथं गेल्याच्या नंतर कदाचित त्या रिक्षावाल्याचं गावच होतं ते. तो गावामध्ये मला घेऊन गेला, त्याच्या घरात घेऊन गेला आणि मला म्हणला की इथं बस. आणि जेव्हा मी तिथं बसलो पलंगावर, तेव्हा मला जाणवलंय की माझं पूर्ण शरीर घामानं ओलचिंब झालंय, पूर्ण शरीर. आता त्याच्या रिक्षामध्ये बसलो, त्याच्या रिक्षामध्ये बसून मी त्याच्या घरी गेलो. तोपर्यंत माझं डोकं पूर्ण ब्लँक. माझ्या डोक्यामध्ये काही विचार येत नव्हता, काही विचार, मला काही कळत नव्हतं, पूर्ण ब्लँक. मी पूर्ण बोध झालो. पण जसा मी त्याच्या घरामध्ये पाऊल टाकलं आणि जसा मी त्याच्या पलंगावर बसलो ना, तसं मला सगळं कळायला लागलं की नेमकं झालंय काय. माझं पूर्ण शरीर घामानं ओलचिंब झालंय. माझी जी पॅन्ट आहे त्या पॅन्टचा माझा बाथरूमचा वास येत होता. आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय होती माहितीये, माझ्या डोक्यामधून रक्ताचे वगळ येत होते असे खाली. आणि माझं जे शर्ट आहे ना, हे पूर्ण शर्ट रक्तानं भिजलेलं होतं. तो माणूस माझ्या जवळ आला, मला म्हणला बाथरूमला जाय, फ्रेश हो आणि बाहेर ये. तो माणूस कदाचित त्याच्या घरामध्ये एकलाच होता, कारण की जवळ असलेले जे गाव होतं ते गाव नव्हतं, एक तालुक्यासारखं शहर होतं. त्या शहराचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण होतं. तर तिथं मी आलो. तिथं आल्याच्या नंतर माझ्या डोक्याला इथं 1-2 जाग्यावर असे थोडे छोटे छोटे खड्डे पडले होते. तर त्या माणसाने थोडंसं त्याच्या घरामध्ये जे काय मेडिसिन होतं ते आणलं, इथं लावलं आणि थोडी पट्टी केली त्याने. त्याच्याजवळ मेडिसिनची पट्टी होती, कदाचित त्याच्या कोण्या नातेवाईकाजवळ जवळच्या मेडिकल असावं, कारण की मेडिकलची पूर्ण किट त्याच्या घरामध्ये होती. आणि मी थोडा शुद्धीवर नव्हतो बी आणि होतो बी. ते जे काय करू लागलं ना, ते मला सगळं काय कळू लागलं. मी जे फ्रेश झालो ते पण मला कळालं. पण मी कसं तरी, मला ते विचार येत नव्हते की असं विचारायचं त्याला की ते झालंय काय, मी कुठं आहे, तू मला इथं आणलं का, माझ्यासोबत झालं का, हे मला विचारायची अक्कलच आली नाही. म्हणजे मला विचारता आलंच नाही. तर तो मला म्हणला की झोपी जा, आणि तो म्हणला की मी झोपी सुद्धा गेलो. सकाळ झाली. सकाळ उठल्याच्या नंतर मला पूर्ण प्रश्न पडायला लागले. तो माणूस आला, त्याने उठवलं, त्यानं मंजन हातामध्ये दिलं. मी उठलो, दात घासले आणि त्याला दात घासता घासता म्हणालो की दादा, मी इथं कसा आलो, माझ्यासोबत काय घडलं होतं, प्लीज मला सांगा. तो म्हणला की तुम्ही पहिले दात वगैरे घासा. मी दात घासले. त्यानं मला चहा आणून दिला. मी चहा पिला. चहा पिल्याच्या नंतर त्याने एक मोटरसायकल आणली मित्राची आणि मोटरसायकलवर मला बसवलं. माझ्या मोटरसायकलपाशी घेऊन गेला आणि मी मोटरसायकलपाशी गेलो. तिथं गेल्याच्या नंतर माझ्या मोटरसायकलच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग पडलेले होते. खाली रक्त म्हणजे थोडं थोडं थेंब पडलेले होते. मी ते बघितलं. मोटरसायकल घेतली, त्याच्यासोबत परत गावामध्ये आलो. त्यानं जेवणाची ऑर्डर दिली. म्हणजे त्याचा मेसचा डबा वगैरे होता, त्याच्यासोबत दुसरा एक त्यानं डबा मागवला होता. 2 डबे मागवले. जेवायला बसलो आणि जेवायला बसता बसता त्याने मला सांगितलं की तू रस्त्यानं गाडी चालवत होता, तुझी गाडी खूप जास्त रेसवर होती, म्हणजे खूप जास्त तुझ्या गाडीची रेस होती. आता तुझ्या गाडीची रेस खूप जास्त असून तुझी स्पीड खूप कमी होती. असे की पहिल्या गिअरमध्ये तू चालवत होता असं मला वाटत होतं, कारण की माझा जो रिक्षा होता तो नॉर्मली 30-35च्या स्पीडमध्ये होता. तेवढ्या स्पीडमध्ये मी तुला ओव्हरटेक केलं. आणि जेव्हा मी तुला ओव्हरटेक केलं त्यावेळेस तुझ्या गाडीची जी स्पीड होती ना, ती म्हणजे स्पीड म्हणतोय, जी रेस होती ती खूप जास्त होती. म्हणून मी थांबवलं नाही, मी मागं वळून बघितलं तर तुझ्या खांद्यावर एक काहीतरी असं असल्यागत मला ते दिसलं थोडंसं. म्हणजे एक विचित्र वाटलं मला. आणि मला ना या रस्त्याचा थोडा अनुभव सुद्धा आहे. मला असं कानावर आलेलं आहे की या रस्त्यावर थोडंसं काहीतरी विचित्र होतं. म्हणून माझ्या डोक्यामध्ये थोडंसं आलं की बाई, तू एवढ्या रात्री पहिल्या गिअरमध्ये फुल रेस देऊन गाडी चालवतोयस
आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा मागं वळून बघितलं त्यावेळेस तुझं मुंडकं मला मुंडकं वाटलं नाही, ते विचित्र वाटलं. म्हणून मला भीती वाटली. म्हणून मी जो माझा ऑटो आहे तो रस्त्याच्या असा वळवला आणि ऑटोचे जे हेडलाईट आहे ते क्रॉसमध्ये तुझ्या अंगावर पाडले आणि मी माझ्या ऑटोमधून काठी काढली. पहिले तर मी तुला मारणार म्हणून माझ्या ऑटोमधून काठी काढली, पण जेव्हा ऑटो क्रॉस करून जेव्हा तुझ्याकडे बघितलं त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. भाई, तुझ्या खांद्यावर एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बसलेलं होतं आणि त्याचं जे तोंड होतं ना ते पूर्ण असं तोंड फाकवलेलं होतं आणि त्याने तुझं अर्धं डोकं त्याच्या तोंडामध्ये असं घेतलेलं होतं. तो तुझ्या खांद्यावर बसलेला होता आणि ज्या वेळेस मला हे दिसलं त्यावेळेस मला काही कळालं नाही काय करावं आणि काय नाही. म्हणून मी जोरजोरात काठ्या आपटायला लागलो आणि त्याने माझ्याकडे बघितलं, माझ्या काठ्या आपटणाऱ्या बघितला, तेव्हा ते तुझ्या खांद्यावरून उतरलं आणि तुझ्या पाठीमागं पळालं. आणि मी तेव्हा तुला म्हणलो की पळ इकडे ये, पळ इकडे ये. तेव्हा तू आलास आणि गडबडीने मी बसलो आणि इकडं आलो. बस माझ्या देखता हेच झालं. त्यानं जेव्हा हे सगळं काही सांगितलं ना तर मी पूर्णपणे शॉक झालो. आईच्या गावात हे होतं काय? आणि अक्षरशः त्यानं ती पट्टी काढली, फोटो काढून मला दाखवले, तर माझ्या इथं वरून 4 दात बुलड्यासारखं होतं. असं छोटं छोटं अर्धा इंची असं बुडतं ना, असं बुलडेले 4 खुणा होत्या. आणि हे मी जेव्हा बघितलं ना पूर्ण शॉक झालो. त्याला सांगितलं की माझे वडील बिमार आहेत, मी माझ्या वडिलाकडे जायचं आहे मला. तर तो माझ्यासोबत आला माझ्यासोबत. मग मी तिथं गेलो. आता ते गाव आणि माझं गाव हे काय फारसं अंतर नव्हतं, फक्त 25 किलोमीटरचं अंतर होतं या दोन्हीमधलं. तर तो माझ्यासोबत आला, हॉस्पिटलमध्ये आला, त्याने थोडी मदत पण केली, थोडा थांबला पण आणि तो परत गेला. त्याने माझ्या आईला वगैरे सांगण्यापासून मला म्हणला की सांगू नको, थोडं घाबरतील ते. म्हणून मी त्याचं ऐकून माझ्या आईवडिलांना सांगितलं नाही. पण जेव्हा काही दिवस झाले, काही दिवसाच्या नंतर माझ्या आईवडिलांना, माझ्या घरच्यांना सांगितलं मी, त्यावेळेस माझे घरचे खूप शॉक झाले की भाई प्लीज तू संध्याकाळचा कुठेही येत नको जाऊ. आणि तेव्हा पासून मी कधीच रात्रीचा प्रवास करत नाही. तर माझ्यासोबत जी घटना घडली होती ना ती अशा पद्धतीची होती. तर स्टॉप, इथंच आपली ही स्टोरी संपली. आणि ही स्टोरी मी असं सांगितलं की जसं माझ्यासोबत घडलंय असं सांगितलंय. तर तुम्हाला ही पद्धत चांगली वाटते की मी जशी रेग्युलर पद्धत सांगतो ती पद्धत चांगली वाटते, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हां, स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचं प्रेम भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे भाऊ.